एक्साइटमेंट आहे. त्याचबरोबर वनिता खरात नाटकामध्ये आजीची भूमिका करणार आहे. काल आमचा गडकरी रंगायतन ठाणे इथे प्रयोग होता. खूप चांगला प्रतिसाद होता ठाण्याला. आज आमचा विलेपार्लेमध्ये प्रयोग आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात. इथेही खूप मजा येते नाटक करायला आणि 100वा प्रयोग असल्यामुळे खूप एक्साइटमेंट सुद्धा आहे. रसिकांची कशी प्रतिक्रिया आहे तुमच्याबद्दल सांगा. हे नाटक जे आहे बोडक्याचं त्याच्याबद्दल कशी प्रतिक्रिया आहे? खूप भारी आहे. सगळेजण म्हणत असतात की तुम्ही खूप छान छान संदेश देता नाटकातून. आम्ही खूप भारी संदेश देतो की पाण्यात कचरा टाकायचा नाही, प्लास्टिक नाही न्यायचं, जंगलात न्यायचं, त्याचबरोबर खोटं बोलायचं नाही, असे खूप वेगळे संदेश आम्ही देतो. झाडं कापायची नाही. त्याच्यामुळे लहान मुलांना खूप शिकायलाही मिळतं आणि पालकही म्हणतात की खूप चांगलं नाटक आहे, सगळ्यांनी बघितलं पाहिजे. या नाटकाचे जे लेखक आहे, दिग्दर्शक आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? नाटकाचे दिग्दर्शक आमची दीप्तीताईच आहे आणि नाटकाचे निर्माते दीप्तीताईच आहेत. लेखक डॉक्टर निलेश माने आहेत. खूप छान लिहिलं त्यांनी नाटक. त्याचबरोबर दिग्दर्शक विक्रम पाटील आहेत. त्यांनी खूप छान नाटक आमचं बसवलं आहे. आम्हाला नाटक बसवताना खूप मजा आली आणि नाटक करतानाही खूप मजा येते. आणि आणखी प्रेक्षकांना काय मेसेज देणार तुम्ही या प्रयोगाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून? काय मुलांना खूप सुट्ट्या पडलेल्या आहेत. मे महिना आल्यामुळे मुलं खूप एक्साइटमेंट आहेत आंबे खायला वगैरे. तर मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे सगळ्यांनी आमचं नाटक बघायला या. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आमचे खूप प्रयोग लागलेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, कराड, अख्ख्या महाराष्ट्रभर आमचे दौरे लागलेले आहेत. पुण्यात, चिंचवडला आमचा परवा आमचा चिंचवडला प्रयोग आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या नाट्यगृहांमध्ये आमचं बोक्या सातबंडे नाटक बघायला नक्की या. बोक्या आणि बोक्याची आजी ही धमाल बघायला सगळेजण नक्की या. वनिताताई आजीचा रोल करते. खूप धमाल रोल करते ती. खूप मजा येते तिच्यासोबत काम करताना. ती जेव्हा स्टेजवर येते स्टेज हादरून टाकते पूर्ण. खूप मजा येते तिच्यासोबत. नाटकातले खूप असे भाग आहेत ज्याच्यामध्ये तिच्यासोबतचं प्रेम, तिच्यासोबतची मस्ती आणि तिच्यासोबतची धमाल असे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. खूप मजा येते नाटक करायला तिच्यासोबत. आणि तुम्ही बोक्या आणि बोक्याची आजी ह्या दोघांनाही बघायला नक्की या. थँक्यू. रेडी. तुमचे काय नाव आहे आणि हे जे प्रयोग होत आहे नाटकाच्या त्याच्यामध्ये काय तुमची भूमिका आहे त्याच्याबद्दल सांगा. माझं नाव आहे शिवाय दीप्ती प्रणव जोशी. आम्ही करतो बोक्या सातबंडेमध्ये नाटक. मी पहिल्या अंकात करतो मांजर, पिंकी मांजर. आणि माझं वाक्य आहे की आम्हा प्राण्यांना जर इतिहास लिहिता आला असता सगळ्यात दुष्ट प्राणी माणूस. आणि दुसऱ्या अंकातलं नाटक आहे माझं अनाचं पिल्लूचं दरीत पडण्याचं. मी घाबरलो ना बोक्या, पण तू मला वाचवलंस. थँक्यू बोक्या. बाय बाय. आता मी माझ्या आईकडे चाललो. माझी आई वाट बघत असेल, मी जातो. असं मी या नाटकात काम करतो आणि हे नाटक खूप चांगलं आहे. नक्की बघायला या. मुलं पण चांगलेच बघतात. मॅडम, आज बोक्याचं नाटकात जे आहे 100वा प्रयोग होत आहे. तुमचं नाव सांगा आणि काय भूमिका आहे त्याच्याबद्दल. नमस्कार, मी वनिता खरात. मला बराच वेळ लहान मुलांसाठी रंगभूमीवर काहीतरी करायचं होतं आणि मध्यंतरी प्रणव माझा खूप जुना मित्र आहे आणि बोक्या सातबंडे हे खूप गाजलेलं काही नाटक म्हणूया आपण, सिनेमा आलाय बोक्या सातबंडेवर. त्याचं लहानपणी कॉमिक पुस्तकं खूप फेमस झालेली आहेत. त्याचे बरेच फॅन्स सुद्धा आहेत. सो त्यातलीच मी पण एक. आणि बालनाट्य करायचंच होतं तर प्रणव बोक्या सातबंडे करत होता. काही कारणास्तव ते 98 प्रयोग होऊन बंद पडलं होतं आणि ते आता पुन्हा 2 वर्षांनी रंगभूमीवर आलंय. आणि त्याने विचारलं मी अगदी जोरात हो म्हणाले की आपण करूया हे. आणि आत्ता प्रयोग सुरू झालेले आहेत पुन्हा त्याचे.
आणि आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याची सुट्टी पडली आहे माझ्या सगळ्या बालमित्रांना मैत्रिणींना. सो त्यांनी सगळ्यांनी नक्की यावं पाहायला. तू मला करतानाच खूप मज्जा येते, तुम्हाला पाहताना सुद्धा नक्की मज्जा येईल. आपल्या लहान मुलांना घेऊन सगळ्यांनी नक्की या.